ओबीसी समाजासाठी अत्यंत दुःखद बातमी आहे। गेल्या 40 वर्षांहून अधिक कालावधी ओबीसी समाजासाठी झगडणाऱ्या ओबीसी नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचं जालन्यामध्ये दुःखद निधन झालंय। ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्रासह देशभरात सामाजिक न्याय आणि आरक्षण या प्रश्नांवर त्यांनी जनजागृती करण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच शिक्षण, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व यांसारख्या विविध क्षेत्रातील ओबीसी समस्यांवर 50हून अधिक शासकीय निर्णय म्हणजे जी.आर. जाहीर करण्यात आले होते। देशात मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली। मंडल आयोगामधून मुस्लिम समाजातील मागासवर्गीयांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते। ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी चळवळ उभारत देशभरातील ओबीसी नेत्यांसोबत संवाद वाढवत ओबीसींना एकसंध ठेवण्यासाठी शब्बीर अन्सारी आग्रही होते। आपल्या कारकिर्दीत आपल्या भूमिकांमुळे अनेक प्रशासकीय अडचणी, राजकीय विरोध आणि सामाजिक आव्हाने यांचा सामना करूनही अन्सारी आपल्या भूमिकांवर ठाम राहिले। छत्रपती संभाजीनगर येथे मंडल दिनानिमित्त झालेल्या ओबीसी मेळाव्यातील त्यांचं भाषण हे त्यांच्या तळमळीचं प्रतीक ठरलंय, ज्यामध्ये त्यांनी तरुण पिढीला समता आणि न्यायासाठी लढा पुढे नेण्याचं आवाहन केलं होतं। मंडल आयोग लागू करण्यासाठी उभ्या राहिलेल्या महाराष्ट्रातील चळवळीचा शिलेदार हरपला अशी भावना त्यांच्या मृत्यूनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे। तर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शब्बीर अन्सारी यांच्या जाण्यानं ओबीसी चळवळीचा बुलंद आवाज आणि लढवय्या नेता गमावलाय। शब्बीर अन्सारी केवळ माझे सहकारी नव्हते, तर ओबीसी चळवळीतील माझे अत्यंत विश्वासू आणि खंदे सोबतही होते अशी भावनाही छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे। अन्सारी यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले आणि 6 मुली असा मोठा परिवार आहे। रमजान ईद साजरी केल्यानंतर लगेचच शब्बीर अन्सारी यांच्या झालेल्या मृत्यूनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते।